Hi student, in previous lecture we have seen that the event in probability. What is mean by event? Just revise. A set of favorable outcomes of the given sample space is an event. We have seen it. Now we are going to see the next concept that is the types of event. See, types of events. Here first type is nothing but the simple event. Simple event, if the event E, we suppose that event E नाम का कोई एक event है, has only one sample point of a sample space, it is called a simple event or an elementary event. एकच आहे ज्याच्यामध्ये सॅम्पल पॉईंट, त्याच्या सॅम्पल स्पेसमध्ये एकच फक्त सॅम्पल पॉईंट आहे, एकच एलिमेंट आहे, तर त्याला सिम्पल इव्हेंट किंवा एलिमेंटरी इव्हेंट असं आपण म्हणू शकतो. इट इज ॲन इव्हेंट दॅट कन्सिस्ट एक्झॅक्टली वन आउटकम अँड लेट अस अंडरस्टँड दिस विथ ॲन एक्झाम्पल. से इफ यू थ्रो अ डाय and you gave a favorable condition as the possibility to appearing on the die. It's a simple event. तुम्ही एक थ्रो डाय केला, डाय थ्रो केल्यावर तर खरं तर आपल्याला सॅम्पल स्पेस किती मिळतात, सॅम्पल पॉईंट्स 6 मिळतात, 1 2 3 4 5 6. बट इफ यू आर गिव्हन द फेवरेबल आउटकम्स, फेवरेबल कंडिशन ॲज द पॉसिबिलिटी ऑफ टू ॲपिअरिंग, टू ॲपिअर होण्याची डायवर टू ॲपिअर होण्याची कंडिशन, किंवा आपण काय म्हणू शकतो पॉसिबिलिटी किती आहे तर ओनली वन. सी हिअर इज गिवन बाय द ओनली वन. Okay, now second type, second one is the compound event. In a compound event, let us see as opposed to the simple event. Simple event च्या opposite compound event. जे simple event मध्ये काय वन पॉईंट, वन सॅम्पल पॉईंट असेल ती simple event. कंपाऊंड मध्ये काय असणार आहे मोर दॅन वन. If there is a more than one sample points on a sample space, such an event is called as a compound event. It involves the combining two or more events together and finding the probability of such a combination of event. त्याच्यामध्ये अजून आपल्याला कंपाऊंड इव्हेंटमध्ये असंही म्हणू शकतो, पण जर आपण अशा 2 or more इव्हेंट्स एकत्रित केल्या, कंबाईन केल्या, तर त्याला कॉम्बिनेशन ऑफ इव्हेंटसुद्धा म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल लेट अस टेक अनदर एक्झाम्पल. व्हेन वी थ्रो अ डाय आपण थ्रो केला आणि इव्हेंट आपली काय केली आहे, द पॉसिबिलिटी ऑफ इव्हन नंबर्स ॲपिअरिंग इज अ कंपाऊंड इव्हेंट. इव्हन नंबर त्याच्यावर यायला हवा. मगाशी कालच्या आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण घेतलेली ही इव्हेंट, बरोबर आहे. ॲज देर इज अ मोर दॅन वन पॉसिबिलिटी, बरोबर आहे. 1 2 3 4 5 6मध्ये जवळपास 3 इव्हन नंबर्स आहे, दॅट आर द 2 4 6. देअरफॉर दिस इज अ more than one, we can say more than one outcomes are there, when more than one sample points are there in this event, therefore this is an compound event. Now next one is the certain event. Just as name suggests, जसं नेम आपल्यामध्ये सर्टॅनिटी म्हणजे निश्चितता ज्याच्यामध्ये आहे. एन इव्हेंट इज शुअर, वी कॅन से द सर्टन इव्हेंट ॲज अ शुअर इव्हेंट इज टू ऑकर इन एनी गिव्हन एक्सपेरिमेंट. कोणत्याही एक्सपेरिमेंटमध्ये ती सर्टन इव्हेंट एक आहे, ती होणारच अशी जी आहे इव्हेंट, त्याला काय म्हणणार आहे सर्टन इव्हेंट. आणि ह्याची प्रोबॅबिलिटी काय आहे, नेहमी 1 असणारच आहे, एकदा ना एकदा तरी ती येणारच. नेक्स्ट इज द इम्पॉसिबल इव्हेंट, कधीच अशक्य. जसं आपण सुरुवातीलाच प्रोबॅबिलिटी स्टार्ट जेव्हा केला तेव्हा सुरुवातीलाच बघा आपण एक घेतलं होतं इम्पॉसिबल इव्हेंट. जसं पीक फ्लाय करू शकतं का, पिगला पंख येणारच, पंखच नाही त्याच्यामुळे ते फ्लाय करण्याचा प्रश्न आहे, तो इम्पॉसिबलच इव्हेंट आहे. ऑन द अदर हँड वेन अँड इव्हेंट कॅन नॉट ऑकर, दॅट इज देर इज अ नो चान्स ऑफ इव्हेंट ऑकरिंग, इट इज सेड टू बी अन इम्पॉसिबल इव्हेंट. द प्रोबॅबिलिटी ऑफ दिस इव्हेंट इज 0, लाईक द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड, फॉर एक्झाम्पल त्यांनी घेतलं बघा, कार्ड यू ड्र्यू, म्हणजे तुम्ही कार्ड घेता एखादं, किंवा आपल्या ह्याच्यामधलं काय म्हणाल तुम्ही, एखादे कार्ड्स तिथे ठेवलेले आहेत वेगवेगळ्या कलरचे आणि त्याच्यातून तुम्हाला फक्त एक कार्ड किंवा प्लेइंग कार्ड्स ठेवलेले आहेत,
पत्ते ठेवलेले आहेत, कॅट ठेवला आहे आणि त्याच्यातून तुम्हाला फक्त एक काढायचं आहे की जो बोथ असेल, रेड आणि ब्लॅक. ॲट अ टाईम एकच कार्ड रेड ब्लॅक असू शकतील का नाही. तर मग एकतर तुम्ही काढताना न बघता काढलं तर रेड निघेल किंवा ब्लॅक निघेल, काय जे आहे. पण हे एक ॲट अ टाईम दोन्ही एकत्र येतील का नाही, कारण तुम्हाला फक्त एकच कार्ड त्याच्यात ड्रीव करायचं आहे. 2 कार्ड ड्रीव करायचे असेल तर यू कॅन से यू कॅन ड्रॉ द 1 रेड 1 ब्लॅक और बोथ द रेड बोथ द ब्लॅक, एनिथिंग. बट हियर द कंडिशन इज दॅट यू हॅव ड्रॉ द अ डेक, फ्रॉम अ डेक इज बोथ रेड अँड नाही. मग आपल्याला तसं एकच कार्ड का आहे ॲट अ टाईम येणार नाही. दॅट इज दिस इज द इम्पॉसिबल इव्हेंट. नाव लेट अस सी नेक्स्ट. Equally likely events. When the outcomes of the experiment are equally likely to be happen, then are called as the equally likely event. इक्वली लाईकली हा शब्द बघा, आपण सुरुवातीला पण प्रोबॅबिलिटीमध्ये इक्वली लाईकली ही कन्सेप्ट बघितली होती. लाईक ड्युरिंग अ कॉइन टॉस यू आर इक्वली लाईकली टू गेट द हेड्स ऑर टेल्स. इक्वली लाईकलीसुद्धा होऊ शकतं. एक कॉईन तुम्ही टॉस केला आहे, त्याच्यावर तुम्हाला एकदा हेड पडलं आहे, पण नेक्स्ट टाईमला तुम्हाला टेल पडेलच असं नाही. मे बी पुन्हा हेड पडेल, टेल पडल्यावर पुन्हा हेड पडेलच नाही, पुन्हा टेल पडेल, हेड 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 टेल टेल असं 2दा 3दा असं जेव्हा आपल्याला एकाच वेळेस ते हॅपन होतं आहे, म्हणजेच काय इक्वली लाईकली इव्हेंट. नेक्स्ट वन इज द कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट. फॉर ॲन इव्हेंट ई द नॉन ऑकरन्स ऑफ द इव्हेंट इज कॉल्ड इट्स कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट. म्हणजे एखाद्या इव्हेंटसाठी त्याचं ऑकरन्स, नॉन ऑकरन्स, पुन्हा तसाच्या तसा इव्हेंट मिळू शकणार नाही, असा जो असतो तो एकमेकांना असणारा कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट असणार आहे. बेसिकली कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट्स आर इव्हेंट्स दॅट कॅनॉट ऑकर ॲट द सेम टाईम. So when a die is thrown, getting an odd face and an even face are complementary. एकदा तुम्ही सांगितलं ऑड फेस काढायचा आहे, तुम्ही ऑड नंबर काढला आहे. समजा डाय थ्रो करताना आपण 1 5 1 3 5 ही ऑड नंबर्स आपण त्याच्यातून काढले आणि ती आपली एक इव्हेंट झाली. दुसरी इव्हन फेस म्हणजेच काय 2 4 6. पण हे एकत्रित येऊ शकतात का, कारण 3 4 what is that 2 4 6 आर नॉट द ऑड नंबर, दे आर इव्हन. म्हणजे इव्हनला ही वेगळी इव्हेंट असणार आहे, ऑडला ही वेगळी, पण त्या दोन्ही ॲट अ टाईम आपल्याला मिळू शकतात. त्यांचं एकमेकांकडे असं काय आहे का, नंबर इकडे दोन्हीकडे आलेला आहे. 1 नंबर जो आहे तो ऑड नंबरच्याच इव्हेंटमध्ये आला आहे, इव्हनमध्ये तो येणार नाही. किंवा 2 जो आहे तो इव्हनच्या इव्हेंटमध्ये आहे, ऑडच्या नाही. म्हणजेच ह्या दोन्ही पण इव्हेंट ज्या आहेत त्या एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट आहेत, की ज्या एकाच सॅम्पल स्पेसमधून म्हणजेच काय थ्रोईंग अ डायमधून आपण कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट काढू शकतो. नेक्स्ट वन इज द म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. 2 events are said to be the mutually exclusive events when both cannot occur at the same time. ज्या म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह कशा असतील, किंवा ज्या एकत्रच कधीच एकाच वेळेस ऑकर होऊ शकत नाही. म्युच्युअली इव्हेंट्स ऑलवेज हॅव द डिफरंट आउटकम. त्यांना वेगवेगळे आउटकम असणार आहेत. आपण थोडंसं कॉम्प्लिमेंटरी म्हटलं तरी चालेल. 2 सिम्पल इव्हेंट्स आर ऑलवेज म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. सिम्पल इव्हेंट्स ह्या म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असू शकतात. व्हेअर ॲज अ 2 कंपाऊंड इव्हेंट्स मात्र काय आहेत, मे ऑर मे नॉट बी. काही वेळेस असतील किंवा काही वेळेस नसतील सुद्धा, अशा कंपाऊंड इव्हेंट ह्या म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असू शकतात. ओके, हे आपण असे वेगवेगळे टाईप्स ह्याचे पाहिलेले आहे. तर आपण त्याच्यावरनं आता नेक्स्ट काही एक्झाम्पल्स सॉल्व करायचा प्रयत्न करूयात. ओके, हॅव अ नाईस डे.